भाजपाचे भंडारा जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संजय कुंभलकर यांनी 27 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास बसपातर्फे भंडारा गोंदिया लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। संजय कुंभलकर यांच्या मार्फत लोकसभेचा उमेदवारी अर्ज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात भरल्याने भाजपामध्ये मोठी फूट पडली असल्याचे स्पष्ट दिसत आहे। 3 मार्च रोजी तेली समाजाच्या वतीने एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात भाजप आणि काँग्रेसतर्फे तेली समाजाला नेतृत्व मिळाले नाही तर आम्ही तेली समाजाचा उमेदवार उभा करू असा एकमताने ठराव घेण्यात आला होता। सोबतच सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पक्ष विसरून तेली समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहू असाही ठराव घेण्यात आला होता। कुंभलकर हे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करीत असून सध्या कुंभलकर यांनी भाजपाची साथ सोडून बसपामार्फत लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। मी एक भाजपचा कर्तव्यनिष्ठ पदाधिकारी होतो। आपल्या जीवावर बेतून मी पक्षासाठी खूप काम केलं आणि पक्षाच्या निरीक्षकांपुढे मी उमेदवारी मागितली होती, परंतु माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही। धनशक्ती पुढे एका सामान्य कार्यकर्त्याची हार झाली। त्याच्यामुळे जनसामान्याच्या आणि भंडारा गोंदिया लोकसभेतील सर्व वंचित, शोषित, पीडित लोकांच्या आग्रहास्तव मी बहुजन समाज पक्षाचा काल अधिकृत प्राथमिक सदस्यत्व घेतला आणि त्यांनी मला भंडारा गोंदिया लोकसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित सुद्धा केलं आणि मला एबी फॉर्म सुद्धा दिलेला आहे। आणि नक्कीच माझ्यावर या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व जनता प्रेम करेल आणि आशीर्वाद देईल आणि या आपल्या सामान्य कार्यकर्त्याला नक्कीच संसदेमध्ये पाठवेल अशी माझी अपेक्षा आहे आणि असा मला आत्मविश्वास आहे। भाजप सोबत असताना तुम्ही आता वेगळी भूमिका घेतली आहे। समाजाचं काही प्रेशर होतं का? तेली समाजात मेळावे झालेले आणि त्यानुसार तेली समाज नेतृत्व म्हणून आता निवडणूक समोर जाणार आहात। मला बहुजन समाज पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळे समाज हा विषय आहे, पण मला सर्व समाजांना घेऊन सर्वांसाठी काम करायचे। त्याच्यामुळे समाज हा एक विषय नसतो। लोकांना पर्याय हवा असतो की आपली 5 वर्ष सेवा कोण करेल आणि आपला वकील लोकसभेचा कोण योग्य राहील ही जनता ठरवत असते। त्याच्यामुळे मी या भंडारा गोंदियातील जनतेचा वकील म्हणून नक्की योग्य काम करेन अशी मी आपल्या सर्वांना हमी देतो। मागच्या 5 वर्षामध्ये मोदीच्या नेतृत्वात त्यांनी कामच केलं नाही का मंडळी असं म्हणता येईल? ते जनतेपुढे आहे। जनता सोशल मीडिया आणि मीडियावर सांगत आहे कार्यक्षम कोण आहे आणि अकार्यक्षम कोण आहे। त्याच्यामुळे नक्कीच जनता 4 जूनला याचं उत्तर ईव्हीएम मधून आणि मतदान करून देईल। हे त्याच्यानंतर आपल्याला समजेल की कोण कार्यक्षम आहे आणि कोण अकार्यक्षम आहे। पण भाऊ मला सांगा, आता ज्या लोकांनी सुनील मेंढे यांचा जोरदार विरोध केला होता, पक्षातील ते लोक आता तुमच्या बाजूने आहेत की सुनील मेंढे यांच्या बाजूने? बघा, कोण कुणाकडे आहे हे 1 तारखेच्या नंतर सिद्ध होईल। तोपर्यंत आपण वाट बघूया। 1 तारखेच्या नंतर आपण बोलू कोण कोणाच्या पाठीमागे आहे ते आपल्याला सर्वांना माहित पडेल। तुमच्याचा अजून किती भाजप पदाधिकारी आहेत की तुमच्या सोबत आहेत? बघा, आता तर मी आकडा सांगू शकत नाही। आज मी फॉर्म भरत आहो, पण नक्कीच असंख्य भाजपामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते असंतुष्ट आहेत आणि नक्कीच भाजपमध्ये मोठा विस्फोट होईल असं आपल्या माध्यमातून सांगतो।